आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो, घरासाठी, कामासाठी, मित्रांसाठी, पण स्वतःसाठी सेल्फ टाइम म्हणजे स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ. आणि हाच वेळ आपल्याला आपल्या आयुष्याला बदलू शकतो. नंबर 1, सेल्फ टाइम म्हणजे फक्त एकटे बसणे नाही. तो वेळ असतो जिथे तुम्ही स्वतःला समजून घेता, मनाला शांत करता आणि आयुष्याचा खरा अर्थ शोधता. आज बहुतेक लोक दिवसाचे 10-12 तास इतरांसाठी जगतात. काम, सोशल मीडिया, जबाबदाऱ्या, पण सतत बाहेरच्या जगात हरवताना आपण स्वतःपासून दूर जातो आणि इथेच सेल्फ टाइमची गरज सुरू होते. नंबर 2, मानसिक आरोग्यासाठी सेल्फ टाइम का आवश्यक आहे? मानसिक ताण, एन्झायटी, डिप्रेशन आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनलेली आहे. जेव्हा आपण सतत कामात किंवा लोकांमध्ये अडकलेले असतो तेव्हा आपल्या मेंदूला विश्रांती मिळत नाही. सेल्फ टाइम तुमच्या मनाला रिसेट करतो, ताण कमी करतो, विचार स्पष्ट होतात, मन शांत राहतं, भावनांवर नियंत्रण वाढतं. शास्त्रज्ञ सांगतात की दररोज काही वेळ स्वतःसाठी घालवणाऱ्या लोकांमध्ये मानसिक स्थिरता जास्त असते. नंबर 3, स्वतःला ओळखण्यासाठी सेल्फ टाइम. आपण कोण आहोत? आपल्याला खरंच काय हवं आहे? आपली स्वप्न काय आहेत? हे प्रश्न आपण क्वचितच स्वतःला विचारतो, कारण आपण सतत इतरांच्या अपेक्षांमध्ये व्यस्त असतो. सेल्फ टाइम तुम्हाला स्वतःशी जोडतो. जेव्हा तुम्ही शांत बसता, मोबाईलपासून दूर राहता, तेव्हा तुमच्या मनाचा खरा आवाज ऐकू येतो. नंबर 4, नातेसंबंध सुधारण्यासाठी सेल्फ टाइम. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण स्वतःसाठी वेळ काढणारी व्यक्ती इतरांना जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते. कारण जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुम्ही कमी चिडता, जास्त प्रेमाने बोलता आणि नात्यांमध्ये संयम ठेवता. स्वतःवर प्रेम करणारी व्यक्तीच इतरांवर प्रेम करू शकते. नंबर 5, सोशल मीडियाचा परिणाम. आज प्रत्येक जण ऑनलाईन आहे, पण आतून एकटा आहे. सोशल मीडिया आपल्याला सतत तुलना करायला शिकवते. त्याच्याकडे हे आहे, एवढी खुश दिसते, मी मागे पडतोय का? या विचारांमुळे आत्मविश्वास कमी होतो. सेल्फ टाइम म्हणजे या डिजिटल गोंधळापासून स्वतःला थोडा ब्रेक देणे. नंबर 6, सेल्फ टाइम मध्ये आपण काय करू शकतो? सेल्फ टाइम म्हणजे कंटाळा नाही, तो स्वतःमध्ये गुंतवणूक आहे. आपण सेल्फ टाइम मध्ये काय काय करू शकतो? पुस्तक वाचन, मेडिटेशन, चालणे, संगीत ऐकणे, डायरी लिहिणे, नवीन कला शिकणे, निसर्गात वेळ घालवणे. महत्त्वाचं म्हणजे तो वेळ तुमच्या मनाला आनंद देणारा असावा. नंबर 7, यशस्वी लोक आणि सेल्फ टाइम. जगातील अनेक यशस्वी लोक दररोज स्वतःसाठी वेळ राखून ठेवतात, कारण त्यांना माहीत आहे शांत मनच मोठे निर्णय घेऊ शकतो. सेल्फ टाइम तुमची क्रिएटिव्हिटी वाढवतो, फोकस सुधारतो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवतो. नंबर 8, सेल्फ टाइम न घेतल्याचे परिणाम. जर आपण सतत स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर शरीर आणि मन दोन्ही थकायला लागतात. चिडचिड, थकवा, एकटेपणा, आत्मविश्वास कमी होणे, बर्नआउट ही सगळी चिन्हे आहेत की तुमच्या आयुष्यात सेल्फ टाइमची कमतरता आहे. नंबर 9, दररोज किती सेल्फ टाइम हवा? तुम्हाला तासनतास वेळ द्यायची गरज नाही. फक्त दररोज 20 ते 30 मिनिटं पूर्णपणे स्वतःसाठी ठेवा. मोबाईल शिवाय, गोंधळाशिवाय, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ काढणे हा स्वार्थ नाही, ती स्वतःची काळजी आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत बनता, आनंदी बनता आणि आयुष्य अधिक सुंदर होतं. म्हणून आजपासून स्वतःला थोडा वेळ द्या, कारण जग बदलण्याआधी स्वतःशी जोडणं सर्वात महत्त्वाचं आहे. मला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो थँक्यू.